केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज लोकसभेत 3 महत्त्वाची विधेयकं सादर केली। यामध्ये केंद्र शासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2025, 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025 आणि जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक 2025 या विधेयकांचा समावेश होता। याच विधेयकांना कडाडून विरोध करत विरोधकांनी आज सभागृहात घोषणाबाजी केली। विरोधी पक्षातील काही खासदारांनी विधेयकाची प्रत फाडत कागद थेट अमित शहांच्या अंगावर भिरकावली। सभागृहात झालेल्या या गदारोळानंतर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सभागृह स्थगित केले। माननीय अध्यक्ष जी, मैं प्रस्ताव करता हूं कि भारत के संविधान का संशोधन करने वाले विधेयक, संघ राज्य क्षेत्र शासन अधिनियम 1963 का संशोधन करने वाले विधेयक और 2019 का और संशोधन करने वाले विधेयक को माननीय अध्यक्ष जी द्वारा नाम निर्दिष्ट किए जाने वाले इस सभा के 21 सदस्य और उपसभापति द्वारा नाम निर्दिष्ट करने वाले 10 सदस्यों के मिलकर बनने वाले सभाओं की संयुक्त की कार्रवाई 3 बजे तक के लिए स्थगित की जाती है। नेमकी ही विधेयकं कोणती आहेत त्यावरही एक नजर टाकूयात। पहिलं, केंद्र शासित प्रदेश सरकार सुधारणा विधेयक 2025। केंद्र सरकारच्या मते सध्या केंद्र शासित प्रदेशांमध्ये केंद्र शासित प्रदेश कायदा 1963 अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची तरतूद नाही। म्हणून अशा प्रकरणांमध्ये मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी केंद्र शासित प्रदेश कायदा 1963च्या कलम 45 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। दुसरं, 130वे संविधान दुरुस्ती विधेयक 2025। केंद्रानं या विधेयकाबद्दल म्हटलंय की गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मंत्र्याला काढून टाकण्याची संविधानात कोणतीही तरतूद नाही। म्हणून अशा प्रकरणांमध्ये पंतप्रधान किंवा केंद्रीय मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना आणि राज्यांच्या किंवा राष्ट्रीय राजधानी प्रदेशाच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही मंत्र्यांना किंवा मुख्यमंत्री किंवा कोणत्याही मंत्र्यांना काढून टाकण्यासाठी कायदेशीर चौकट तयार करण्यासाठी संविधानाच्या कलम 75, 164 आणि 269 मध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता आहे। तिसरं, जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन सुधारणा विधेयक 2025। जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019 अंतर्गत गंभीर गुन्हेगारी आरोपांमुळे अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना काढून टाकण्याची कोणतीही तरतूद नाही। जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन कायदा 2019च्या कलम 54 मध्ये सुधारणा केल्यानंतर गंभीर गुन्हेगारी प्रकरणात अटक केलेल्या आणि ताब्यात घेतलेल्या मुख्यमंत्री किंवा मंत्र्यांना 30 दिवसांच्या आत काढून टाकण्याची तरतूद असेल। याच 3 विधेयकांवर आक्षेप घेत विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली। तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहांसमोरच विधेयकाची प्रत फाडत निषेध नोंदवला आहे। तुर्तास इतकंच। अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।